आज आपण असा एक घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा चमचमीत आणि पोटभरीचा पदार्थ बनवतोय. त्यासाठी इथे मी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये हळद आणि हिंग घालायचं आणि डाळ शिजायला ठेवायची. आता एका परातीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये रवा घालायचा, थोडंसं बेसन घालायचं, मीठ घालायचं. यासोबतच थोडासा ओवा आणि तीळ घालून मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये गरम करून घेतलेलं तूप घालून पीठ छान मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं. आता या पिठाचे आपल्याला या पद्धतीचे गोळे तयार करायचे आहेत आणि याला आपल्याला 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचे. आता हे छान स्टीम झाले की बाजूला ठेवूयात. वरणाला फोडणी करण्यासाठी तेल गरम करायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यायचं. हळद, लाल मिरची पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला, कोथिंबीर घालायची. शिजवून घेतलेली डाळ घालायची. त्यामध्ये पाणी चवीनुसार, मीठ, कोकम, कोथिंबीर आणि थोडासा गूळ घालून वरणाला एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. उकडून घेतलेले गोळे कट करायचे आणि याला आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. खाण्यासाठी डाळबाटी तयार आहे.